चटपटीत चवीची, काहीशी आंबट गोड, तिखट अशी ही कटाची आमटी होळीच्या दिवशी किंवा ज्या दिवशी पुरणपोळीचा बेत असतो त्या दिवशी आवर्जून तयार करतो. पण आज आपण अशी मस्त चटपटीत चवीची, जिभेची चव वाढवणारा आणि अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटावं अशी ही वाटीत घेऊन मस्त कुरडई चुरून वरतून थोडीशी कोथिंबीर आणि लिंबू पिळून खातात. यावर ताव मारावा अशी ही कटाची आमटी सोप्या पद्धतीने आज आपण पाहणार आहोत. साध्या सोप्या पद्धतीने अगदी मी जशी बनवते त्या पद्धतीची तुम्हाला आज कटाची आमटी झटपट कशी तयार करायची ते दाखवणार आहे. नमस्कार, मी ज्योती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण झणझणीत गावठी पद्धतीची ही कटाची आमटीची रेसिपी पाहणार आहोत. मी 4 ते 5 व्यक्तींच्या आमटी करताच घेते साहित्य. ते 1 इंच आलं, कढीपत्ता, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 3 चमचे गरम मसाला, 2 चमचे बारीक चिरलेला कांदा, आधी वाटी खोबरं. कटाची आमटी बनवण्यासाठी अर्थातच आपल्याला कट लागणार आहे आणि हा आपण जेव्हा पुरणासाठी डाळ शिजवतो त्याच वेळेस त्यामध्ये थोडंसं जास्तीचं पाणी घालून डाळ शिजवायची आणि मग ही डाळ निथळून घेऊन त्याचे हे पाणी आहे ते इथे आपण वापरणार आहोत. कढईमध्ये तेल गरम झालं आहे, त्यामध्ये आपण सुक्या खोबऱ्याचे काप छान असे भाजून घेणार आहोत. सुके खोबऱ्याचे काप आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहे. मध्यम आकाराचे 2 उभे कांदे आपण उभे कापून घेतलेले आहे. कांदा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. कांदा आपला छान असा भाजून झालेला आहे. साहित्य भाजण्याकरता जर तुमच्याकडे लोखंडी तवा असेल तर तो वापर केला तरीही चालेल. यामुळे साहित्य व्यवस्थितही भाजलं जातं आणि टेस्टही छान येते. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला वाटण्यासाठी भाजलेला कांदा, सुकं खोबरं, आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. वाटण तयार करून घेतल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता, 1 इंच आल्याचा तुकडा, माझ्याकडे साठवणीतला गोडा मसाला आहे, याला काही भागामध्ये काळा मसाला म्हणतात. साधारणतः 1 ते 3 चमचे इथे मी घेतलेला आहे. तुमच्याकडे असेल तर तो वापरा किंवा तुम्ही कांदा लसूण मसाला या ठिकाणी वापरला ना तरीही चालेल. त्यानंतर 1 चमचाभर लाल मिरची पावडर घेतलेली आहे. लाल मिरची पावडरमुळे आपली आमटी छान अशी झणझणीत तयार होते. पाव चमचा हळद, 1 हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा धने पावडर, थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मस्त अशी याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर हे पहा, मस्त अशी आपली ही पेस्ट तयार झालेली आहे. मसाला आपला वाटण या ठिकाणी तयार झालेला आहे. हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर जी शिजलेली डाळ आहे ती सुद्धा आपल्याला त्याची सुद्धा छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे. जर तुम्हाला पेस्ट आवडत नसेल तर चाळणीवरच थोडीशी याला मॅश करून घ्यायची. थोडंसं पाणी टाकायचं आणि ही सुद्धा वाटून घ्यायची आहे. लगेचच आता कटाची आमटी बनवायला घेऊया. तर या ठिकाणी कढईमध्ये तेल टाकून घेऊया. तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेऊया. आता बऱ्याचदा काय होतं, कटाच्या आमटीला आपण भरपूर तेलही वापरलं ना तरी छान अशी तरी येत नाही. आपल्याला त्याकरता काय करायचं आहे त्याची सुद्धा भन्नाट ट्रिक मी पुढे सांगणार आहे. त्यापूर्वी यामध्ये कढीपत्त्याचे पानं आणि जे वाटण आपण तयार करून घेतलेलं होतं ते आपल्याला काही मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत याला छान असं तेल सुटत नाही, खोबऱ्याचं जे तेल आहे ना ते जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. जितका छान परतणार तितकाच छान खोबऱ्याचं तेल यातलं रिलीज होणार.
तेवढंच छान आपल्याला कटाला तरी येणार. तर हे पहा, आता तेलही सुटायला लागलेलं आहे. साईडने तुम्हाला तेल इथे दिसत असेल. आपण जे चण्याच्या डाळीचं जे वाटलेलं मिश्रण होतं ना, ते सुद्धा यामध्ये आपण घातलेलं आहे. असं मिश्रण घालून पहा, मस्त असा दाटसरपणा ही आपल्या कटाच्या आमटीला येतो. पाव चमचा हिंग आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. छान अशी टेस्ट लागते. काही मिनटं परतून घेतल्यानंतर आता हा कट आहे ना, मला थोडासा झणझणीत हवा आहे. तुम्हाला जर कमी तिखट आवडत असेल ना, तर यामध्ये तुम्ही सुरुवातीला मिरची पावडर घातली ना, तेवढीच ठेवा. त्यापेक्षा जास्त वापरू नका. जर तुम्हाला झणझणीत हवं असेल तरच यामध्ये मिरची पावडर नक्की वापरा. पुरणपोळीसोबत जो कट असतो ना, तो असा मस्त झणझणीत छान लागतो. आता यामध्ये मी डाळीचा कट वापरत आहे. तुमच्याकडे कट नसेल तर तुम्ही गरम पाणी वापरलं तरीही चालेल. त्यामुळे कटाच्या आमटीला तरी यायला अजिबात जास्त वेळ लागत नाही. आणि हा तुम्हाला कट किती घट्ट पातळ हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲडजस्ट करू शकता. चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. बऱ्याच जणांना ही कटाची आमटी थोडीशी गोडसर किंवा आंबट आवडते. त्यामुळे तुम्ही थोडासा गूळसुद्धा आणि चिंचेचा कोळ यामध्ये घालू शकता. आता ही छान उकळून घ्यायची आहे. सुरुवातीला गॅस मोठाच ठेवलेला आहे. जोपर्यंत हा फेस जात नाही तोपर्यंत आपल्याला छान असे ढवळत राहायचे आहे. आणि पूर्णपणे बसायला लागला की त्यानंतर आपोआपच तरी यायलाच लागते. कटावरचा पूर्णपणे फेस गेला की त्यानंतर गॅस मध्यम करायचा आणि 10 ते 15 मिनिटं शिजून घ्यायचा. गावठी पद्धतीने हा कट आपला या ठिकाणी तयार झालेला आहे. म्हणजे कटाची आमटी तयार झालेली आहे. कटाची आमटी किंवा काही भागांमध्ये मसाल्याचा सार किंवा काही भागात येळवणी म्हणतात. आपली कटाची आमटी या ठिकाणी तयार झालेली आहे. तर आजची कटाची आमटी मी तुम्हाला सांगितलेली आहे. सणावारालाच नाही तर एरवीसुद्धा बनवून खाऊ शकता. अतिशय साध्या सिंपल सोप्या या पद्धतीने गावठी भाषेमध्ये म्हणाल तर गावठी पद्धतीचा काळ्या मसाल्याचा सार इथे तयार झालेला आहे. असं मस्त वाटीमध्ये घ्यायचा, त्यावरून लिंबू पिळायचं आणि मस्त कुरडईसोबत त्यामध्ये मस्त भजी असेल तर भजी टाकून तुम्ही खाऊ शकता. अप्रतिम लागतो. हे जर कॉम्बिनेशन तुम्ही यापूर्वी खाल्लं नसेल तर ह्या होळीला असा सार बनवा, ही कटाची आमटी बनवा. कशी झाली ते मला कळवायला अजिबात विसरू नका. जर ही रेसिपी पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असेल तर चॅनलला तुम्ही माझ्या नवीन असाल तर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. त्या बाजूचे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओ अपलोड होतील ते तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील.